शेतातील मोटारींचा दाब जास्त असल्यामुळे डीपी जळत असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा परिसरातील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत। या प्रकरणी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यकारी अभियंता नांदुरा यांना निवेदन दिले आहे। तालुक्यातील पिंपळगाव धांडे येथील शेतकरी निलेश शेषराव धांडे यांच्या शेतातील 3 फेज डीपी शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीचा दाब जास्त असल्यामुळे 3 वेळा जळाली। सदर डीपी 63 केव्हीची आहे, परंतु त्या डीपी वरती लोड येत असल्याने वारंवार विजेची समस्या निर्माण होत आहे। त्यामुळे येथील शेतकऱ्यांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महावितरण 100 केव्हीची डीपी या ठिकाणी बसवण्याची मागणी महावितरणकडे केली आहे। वारंवार विद्युत समस्या निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील मका, गहू, कांदा, गहू, हरभरा ही रब्बी पिके पाण्याअभावी होरपळून जात आहेत। त्यामुळे या ठिकाणी नवीन डीपी बसवण्याची कार्यवाही नांदुरा महावितरणकडून तात्काळ करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे, पिंपळगाव राजा। पिंपळखुटा येथील 7 तारी डीपी येत्या 3 वेळे जळालेली आहे। हे डीपी 60 केव्हीची असल्यामुळे तिच्यावरती अतिरिक्त भार येऊन आला, तर अतिरिक्त भार आल्यामुळे ते जळत आहे। सतत जळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे उभ्या पिकाचे गहू, हरभरा, मका असे पिकं उभे पिकं होरपळत आहे पाण्यामुळे। तर शेतकऱ्यांची मागणी आहे की बा 100 केव्हीची डीपी लवकरात लवकर मिळण्यात यावी। असे न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडून आमरण उपोषण करण्यात येईल व याची पुढील जबाबदारी विद्युत वितरण कंपनी यांची राहील। जय जिजाऊ।